नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पेन्शन धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी येत आहे। बातमी आहे, सरकारने अखेर जास्त पेन्शन देण्याची पुष्टी केली। जाणून घ्या तुमचं पेन्शन। मित्रांनो, काय ह्या बातमीमध्ये नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, EPFOने 21,885 पेमेंट ऑर्डर जारी केले आहेत आणि 1.65 लाख सदस्यांना कर्मचारी पेन्शन योजना 1995 अंतर्गत उच्च पेन्शनसाठी अतिरिक्त रक्कम जमा करण्यास सांगितले आहे। उच्च पेन्शनसाठी 17.48 लाख अर्ज सादर करण्यात आले होते। ही प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या नोव्हेंबर 2022च्या निर्णयावर आधारित आहे। नियोक्त्याने अर्ज अग्रेषित करण्यासाठी अंतिम मुदत अनेक वेळा वाढवण्यात आली आहे। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजे EPFOने 21,885 पेन्शन पेमेंट ऑर्डर म्हणजे PPO जारी केले आहेत आणि 1,65,000 पात्र सदस्यांना वाढीव पेन्शनसाठी अतिरिक्त रक्कम जमा करण्यास सांगितली आहे, अशी माहिती सरकारने संसदेत दिली आहे। उच्च पेन्शनसाठी अर्जाची स्थिती। मित्रांनो, कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे EPS 1995 अंतर्गत उच्च पेन्शन पात्रतेसाठी सदस्य आणि पेन्शनधारकांनी एकूण 17,48,786 अर्ज सादर केले होते। कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितले की 28 जानेवारी 2025 पर्यंत 1,65,621 प्रकरणामध्ये शिल्लक रक्कम जमा करण्यासाठी मागणी सूचना जारी करण्यात आल्या आहेत। कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितले की 28 जानेवारी 2025 पर्यंत 1,65,621 प्रकरणामध्ये शिल्लक रक्कम जमा करण्यासाठी मागणी सूचना जारी करण्यात आल्या आहेत। अर्जाचे निरीक्षण आणि प्रक्रिया। मित्रांनो, प्रलंबित अर्जावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे, असे आश्वासन करंदलाजे यांनी दिले। त्या म्हणाल्या, प्रक्रिया जलद करण्यासाठी प्रकरणे निकाली काढण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांना स्पष्टीकरण देण्यात आले आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या 4 नोव्हेंबर 2022 रोजीच्या निर्णयाच्या आधारे उच्च वेतनावरील पेन्शनची प्रक्रिया केली जात आहे। ऑनलाईन अर्ज प्रणाली आणि अंतिम मुदती। मित्रांनो, EPFOने वैधता आणि संयुक्त पर्यायासाठी अर्ज दाखल करण्यासाठी ऑनलाईन कार्यक्षमता विकसित केली आहे। ही सुविधा सदस्य, पेन्शनधारक आणि नियोक्त्यांना 26 फेब्रुवारी 2023 रोजी उपलब्ध करून देण्यात आली होती आणि सुरुवातीला ती 11 जुलै 2023 पर्यंत वाढवण्यात आली होती। मित्रांनो, उच्च पेन्शनसाठी संयुक्त अर्ज पाठवण्याची नियोक्त्यांना अंतिम मुदत अनेक वेळा वाढवण्यात आली। प्रथम 30 सप्टेंबर 2023 आणि नंतर 31 मे 2024 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली, ज्यामध्ये 31 जानेवारी 2025 ही शेवटची तारीख निश्चित करण्यात आली। मित्रांनो, आता आपण बघूया की EPFO उच्च पेन्शन अर्जाची स्थिती कशी ट्रॅक करावी। मित्रांनो, सदस्य त्यांच्या EPFO उच्च पेन्शन अर्जाची स्थिती युनिफाईड मेंबर पोर्टलद्वारे खालील चरणांचे अनुसरण करून ऑनलाईन तपासू शकतात। पहिला आहे, EPFO युनिफाईड मेंबर पोर्टलला भेट द्या। त्यानंतर जास्त वेतनावर पेन्शनसाठी अर्जाची स्थिती ट्रॅक करा यावर क्लिक करा। त्यानंतर पुढील पानावर त्याच टॅबखाली येथे क्लिक करा हा ऑप्शन निवडा। तुमच्या अर्ज पोचपावती क्रमांक म्हणजे UAN क्रमांक किंवा PPO क्रमांक निवडा आणि एंटर करा। त्यानंतर कॅप्चा कोड भरा, संमती बॉक्सवर खून करा आणि OTP मिळवा यावर क्लिक करा। मिळालेला OTP एंटर करा आणि स्टेटस मिळवावर क्लिक करा। त्यानंतर अर्जाची स्थिती तुम्हाला स्क्रीनवर दिसेल। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।